माहुली हा किल्ला कोणी बांधला हे अजूनही ज्ञात नाही, पण 1485च्या सुमारास हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात आला. पुढे शहाजी राजे निजामशाहीचे संचालक बनल्यावर दिल्लीच्या मोगल फौजा आणि आदिलशाही सेना निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न करू लागले. 1636च्या सुमारास कठीण परिस्थिती ओळखून महाराजांनी जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला. पुढे महतब खानाने माहुली गडाला वेढा दिला. किल्ल्यावरील धान्य कोठार संपू लागल्याने शहाजी राजांनी शरणागती पत्करली आणि किल्ला सोडला. जानेवारी 1658मध्ये शिवरायांनी हा किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला, पण 1661मध्ये परत तो मोगलांना द्यावा लागला. पण नंतर पुन्हा महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. 1665च्या पुरंदरच्या तहात 23 किल्ल्यांसह हे दुर्ग त्रिकूट परत गमवावे लागले. या दुर्ग त्रिकुटामध्ये माहुली किल्ला मुख्य असून पळसगड व भंडारगड हे उपदुर्ग आहेत. पण शिवरायांनी चातुर्याने हे 3 वेगळे किल्ले असल्याचे भासवून स्वराज्यातले इतर 2 किल्ले बचावले होते. शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. गडावरील ही रम्य सकाळ अनुभवण्यासाठी गड चढण्याची सुरुवात आम्ही रात्रीच केली होती. काळा कुट्ट अंधार आहे. अरे बापरे. आणि या रात किड्यांचा आवाज. आता रात्रीच्या 10:15 वाजलेले आहेत आणि आपण माहुली किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे. माझ्यासोबत आहे हा मागे साहिल गोडसे आणि पुढे तो चालतो तो तुषार चित्ते मोठी बॅटरी घेऊन पुढे ट्रेक लीड करतो आहे. आणि हा किल्ला तसा चढायला भरपूर अवघड आहे. मी हातात सेल्फी स्टिक घेतली आहे आणि सेल्फी स्टिकच्या मदतीने हा किल्ला चढतो आहे. हा माझा आयुष्यातला पहिलाच नाईट ट्रेक आहे. ह्याच्या आधी गड किल्ले सर केलेले आहेत, पण रात्रीच्या वेळेस गडावर जाण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. आपल्यासोबत अनुभवी तुषार आहे आणि तो आम्हाला गाईड करतो आहे आणि त्याचे माहुली किल्ल्याबद्दलच्या गोष्टी आमच्याशी शेअर करतो आहे. थोडंसं चढलं आहे तरीसुद्धा मला दम लागलेला आहे. आता रात्रीचा वेळ आहे त्याच्यामुळे जास्त काही दाखवता येणार नाही, सगळीकडे अंधार आहे. पण जसं जमेल तसं मी तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण आता हा पूर्णच बघशील ना भाग, हा एंट्री एक छोटासा दरवाजा वाटतो. एक टोटल बघशील तर इथे एक अजून काहीतरी दगड होते किंवा अवशेष होते पहिले, जे आता पूर्ण या मातीमध्ये याच्यामध्ये एक चेकपोस्ट असावी गडाच्या खाली. बेसिकली एंट्रीला किंवा खाली जी असते ना एक चेकपोस्ट प्रत्येक ठिकाणी, जशी आपली शहरात असते तशी एक चेकपोस्ट असावी. असा दगडांवरनं अंदाज येतो. त्याच्याकडे बॅग नसते असते एक पॅच पुढे. अच्छा, तिला नाव ठेवलं सर्जा खिंड. का बरं? खिंड आहे रे ती. आणि त्यावेळेस कुठल्या तरी मूवीवर सर्जावाला ती गाणे बघ, माझ्या सर्जा रे राजा रे, त्याच्यावरून काहीतरी नाव ठेवायचं. ते नावं का ठेवायचं
फोनवरनं किंवा तो कुठल्या लोकेशननं कळेल. आता तुम्ही बोललो मित्राला ग्रीन जेनेसिसमध्ये, त्याला कळायचं मी कुठला पॅच. ओके. सर्जा खिंडीमध्ये समजायचं कुठे ही सर्जा खिंड आहे. उगाच आम्ही दिलेलं नाव. उगाच दिलेलं नाव. आणि सायली ते लाईट मार रे. हे जे दगडांवरचे ॲरो आहेत ना, ते ट्रेकर लोकांना कळावे म्हणून ह्या तुषारने त्याच्या टीमने मारलेले हे मार्क्स आहेत, ज्याच्याकडून आपल्याला ह्या गडाचं डायरेक्शन समजेल. अरे मी म्हणतो की जो माहुली पहिल्यांदा येतो ना, जेव्हा माहुली किल्ला पहिल्यांदा करतो आतापर्यंतचा अनुभव, तो त्या दिवशी बोलतो मी पुन्हा कधी येणार नाही, पण त्याच्यानंतर त्याची खरी गड वारी चालू होते किल्ले फिरण्याची. मग ती कधी थांबत नाही. कारण माझाही पहिला माहुलीच किल्ला होता. माझे बरेच मित्र होते ज्यांनी पहिल्यांदा माहुली केला. हे खरं आहे. हां, हे 100% असे बरेच जण आहेत ज्यांनी पहिल्यांदा माहुली केला. राधा आय डोंट नो, तू पण कदाचित उद्या म्हणशील की हां मला मी परत कधी माऊलीला येणार नाही, पण कदाचित पुढच्या महिन्यात मला परत इथेच दिसशील. कारण इथली वेळ ओढच वेगळी आहे या गडाची किंवा या जागेची. माझं प्रेम म्हणून असं नाही, बट एक फील आणि इकडचं जे काही आहे वाईब ते खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे. जे नॉर्मल लोकांचं काय असतं, जे हार्डकोर ट्रेकर नाही किंवा माझ्यासारखे हौशी ट्रेकर, त्यांचं कसं असतं माहिती आहे का, म्हणजे माझा व्ह्यूनी सांगायचं झालं तर, म्हणजे एक किल्ला ऑलरेडी बघितला आहे, तर त्यापेक्षा माहुलीला जाण्यापेक्षा मी प्रेफर करेल की दुसरा कोणत्या तरी गडावर जाऊन तो पण एक्सप्लोअर करावा, असं होईल. करेक्ट. आता तू म्हणतोयस तर बघूया आपण हा अनुभव घेऊन. वरती सकाळी गेल्यावर कळलंच आपल्याला. खरं मजा येते पण. हां, लेफ्टने. आता करेक्ट 1 वाजलेले आहेत आणि आता आमचा अर्धा टेक पूर्ण झालेला आहे, अर्ध्यापेक्षा जास्त झालेला आहे. आणि मस्तपैकी गप्पा मारत इकडचे तिकडचे लाईफचे किस्से ऐकत आम्ही हा ट्रेक करतोय. रात्रीच्या ह्या काळोख्या अंधारात या जंगलामधून मजा येते. छान अशी आता गार हवा सुटली आहे जसं वरती जाईल तसं. आणि तो लांब तिकडे दिसतोय तो चंद्र आहे, खाली गाव. आणि अंधारात हे आम्ही 3 सवंगडी माहुली किल्ला सर करतोय. चला, खाली खोल दरी आहे. आता आम्ही गडावरती पोचलेलो आहोत आणि शेंगदाण्याची चटणी आणि चपाती खातोय. रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि ह्या दिवडीमध्ये आम्ही या जेवणाचा आस्वाद घेतोय. वरती यायला आम्हाला ऑलमोस्ट 3 तास लागले. आम्ही आरामात गप्पा मारत येत होतो आणि छान वाटलं. वातावरण इथे खूप छान आहे, थंड हवा सुटलेली आहे. आणि आता 2 वाजलेले आहेत, थोडीशी झोप काढतो आणि सकाळचा जो सूर्योदय आहे तो आपण बघूया. या जेवायला. सुप्रभात मित्रांनो, आपली गडावरची सकाळ झालेली आहे आणि आम्हाला उठायला थोडासा उशीर झालेला आहे, पण खूप प्रसन्न असं वातावरण आहे. इथं शिवपिंड आहे. आता इथे गडावर छोटीशी आंघोळ करून आता या शिवलिंगाची आपण पूजा करणार आहोत. हे असं किती खोल आहे रे. खूप ह्या गडावर वाहता पाण्याचं एक कुंड देखील आहे. तिकडून पाणी वाहतं आणि हे पाणी किती स्वच्छ आहे बघा ना. पाण्याच्या खालचा तळसुद्धा दिसतो आणि तळ ऑलमोस्ट 6-7 फूट खाली तरी असेल. आणि हे पाणी असं वाहत चाललेलं आहे आणि हे पाणी असं वाहत खाली जातं.
खाली या दरीमध्ये जातं. म्हणजे एवढ्या भर उन्हात सुद्धा इथे आपल्याला फ्रेश वॉटर मिळतं आहे. बिसलरीपेक्षा स्वच्छ हे पाणी. तिकडून सुद्धा पाण्याचा झरा वाहतोय. जी गोष्ट बहीण करून नाही देत ती आम्हाला साला करून देतो. थोडे वा वा वा, क्या बात आहे. सुख म्हणजे हेच असतं. सकाळच्या नाश्त्यासाठी आमच्याकडे ब्रेड अँड जॅम आहे. आमचा साहिल शेफ आमच्यासाठी ब्रेड अँड जॅम बनवतोय. जे 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 शिकवलंय बालाजीने त्याला अरे कसं बापरे. लावायचं. ए बाबा नीट लाव आता. आम्ही इंटरनॅशनल इज्जत शेफ कसा वाला आहे. आहे. वा वा वा. इकडे इथे इकडे तू. डब्बा भरून घे. घे बघा. याला म्हणतो प्रोफेशनल वा, शेफ. वा, वा, वा. रादर आम्ही फक्त लावायचो आणि खायचो, पण हे असं डब्यात लावून खाणं आणि मांडणं गडावर मांडता आलं पाहिजे. खायला भेटतंय. साहिलच्या हातचं आयतं ब्रेड अँड जॅम खायला भेटतंय. वा 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 वा. मस्त. आज तुषारच्या हातचा गरमागरम चहा पिण्याचा योगायोग आलेला आहे. वा. आणि ते सुद्धा माहुली गडावर. वा तुषार, मस्त मस्त झालाय चहा. त्यावेळेस हा किल्ला एकेकाळी मराठ्यांची एक राजधानी होता. भले तो काही महिने होता, पण त्यावेळेस सुद्धा मराठ्यांची राजधानी म्हणून होता. अशा बऱ्याच ठिकाणी त्याचे नमूद सुद्धा आहे. आणि ज्यावेळेस शहाजी महाराज, जिजाऊ, संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचा भाऊ, त्या सगळ्यांना घेऊन शहाजी महाराज या गडावर आले. जर आपण इमॅजिन करतो तर याच पायऱ्यांवरनं त्यांची पावलं, इथे जे आपण बसलो उभे आहोत तिथूनच शिवाजी महाराज, 6.5 वर्षाचे शिवाजी महाराज त्यांची छोटी छोटी पावलं या पायऱ्यांवरनं वर चढली या गडावर आली होती. त्यावेळेस पहिल्यांदा मोरोपंत इथे उडत्या पक्षाच्या पंखावरही शेवा उगवतं. कोंबड्या जिवंतपणे कुसतात. सर्पांना दंश करताना आपल्या विषयात पावसाचे पाणी मिसळले जाण्याचे भय असते. आणि झाडात जग घेणारा वाघाला झुरपत कवटाळतात. हे त्यांनी सांगितलंय की शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की ते शहाजांचे 20,000 सैन्य उभ्या म्हातारे नाही झाले तर नाव उच. हे त्या मालिकेतलं वाक्य आहे. मग या वाक्यावरनं एक डेन्स कळून येतो की हा किल्ला किती डेन्स होता आणि किती इम्पॉर्टंट होता त्या काही. कारण हा अशा ठिकाणी आहे की जिथे पूर्ण तुझ्या एरियावर लक्ष देता येतं. आणि किल्ल्याची उंची, किल्ल्याचं आर्किटेक्चर जसं आहे की या किल्ल्यावर हल्ला करणं, युद्ध करणं शक्य नाही आहे. कारण आपण चढताना आपल्याला कळलं किती दमशात घेणे या सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा शिवाजी महाराजांनी माहुली किल्ला स्वराज्यात आणला, 16 जून ती तारीख असताना सुरतेच्या इंग्रजांचं पत्र मुंबईच्या इंग्रजांना गेलेलं आहे. हे पत्र अजूनही आहे की शिवाजी महाराजांनी भर पावसात माहुली किल्ला काबीज केला. आता सुरतेला धोका निर्माण झाला आहे. म्हणजे हा किल्ला सुरतेला सुद्धा प्रोटेक्ट करत होता. कारण असं की हा ऑन द वे होता ना सुरतेच्या. आपण इथून जातोय, हे तुझ्या शहापूर आणि हे वाडा मोकळा करत तू सुरतेला पोहोचू शकतो. म्हणून हा किल्ल्याचं इतकं महत्वाचं आहे जिओग्राफिकल. कारण मिडल पॉईंट पडतो मुंबई, कल्याण, तुझा वाडा मोखाडा या ठिकाणचा. तू सांगताना ना खरं असं फील होत होतं की शहाजीराजे आणि 6 वर्षाचे शिवाजी महाराज आपले असे याच्यात खरंच फील होतं. अरे इमॅजिन या दरवाज्यातून शिवाजी महाराज इथेच खेळले असतील. 6 वर्ष शिवाजी महाराज इथे किती वेळा या पायऱ्यावरून गेले असतील. 6.5 वर्षाचे शिवाजी महाराज या पायऱ्यांमधून किती वेळा गेले असतील, इथे बसले असतील. याची अवस्था बघता असं दुर्दैव वाटतं आपल्याला की हे काय. पण आणि असे बरेच कमी किल्ले आहेत जिथे शिवाजी महाराजांची पावलं लागली. त्यातला ऐकणार किल्ला जिथे त्यांची पावलं लागली. प्रत्येक पायरी आज कदाचित हा दगड आहे. म्हणजे या दगडाने जर हा बोलायला लागला तर सांगू शकतो आपल्याला की यार ते कसे होते, कसे दिसत होते, काय दिसायचे. अरे मला नेहमी या दगडांचा ना हेवा वाटतो. सगळ्या यांनी बघितलंय या दगडांना आणि ते आजही तिथेच.
या प्रत्येक दगडाने बघितलं असेल का? तुला शरभाचं शिल्प भेटेल. म्हणजे शरभ एक काल्पनिक प्राणी आहे, ठीक आहे, मिथिकल एक प्राणी आहे ज्याला काय म्हणतात त्याला, वाघाचं आणि याचं एक मिक्सचर आहे आणि ज्याला पंख वगैरे असतं. सेम तिथे पण असतं. प्रत्येक गडावर एक तुला असं एक शरभाचं शिल्प मिळेल. हा तुझा गडाची मेन एंट्री. आता गडाचा मुख्य दरवाजा बघशील ना, तर हा अख्खा पॅच आहे ना, हा कसा होता, इथे पण एक कमान होती अशी, ठीक आहे, आणि मग त्याच्यावरती हा स्लॅब. जर तू रायगडला गेलायस तर रायगडचा दरवाजा बघशील बघ, फक्त एवढंच नव्हतं, तर हा इथून अशी पूर्ण कमान, ही एक कमान आणि त्याच्यामधलं एक स्लॅब आणि त्याच्यामधल्या या 2 मेन खोल्या. आता या खोलीला आपण देवडी बोलतो, जे मगाशी काल रात्री बोलतो की लोकांना राहायला, जे काही पारेकरी असतील त्यांना राहण्यासाठी. इथे जो दांडका असतो रॉड लाकडाचा, तो पूर्ण लावला की दरवाजा मागून किती पण लोकांनी फोर्सने उघडण्याचा प्रयत्न केला तर उघडत नाही, कारण लॉक असतो ना, आतून रॉड असतो दांडका. तो बघशील हा पूर्ण आता खोल, तिथून तू रॉड तो हे टाकायचं आणि इथपर्यंत लटकवायचं. सो तुझा पूर्ण दरवाजा हा पॅक होतो. आता सगळ्यात घाण दाखवायचं ते म्हणजे इंग्रजांनी केलेली हालत. हे ग्रेनाइट इंग्रजांनी लावलेलं, म्हणजे होल दिसत आहेत ना, अच्छा, हे सगळे फोडायला किल्ला फोडण्यासाठी त्यांनी ग्रेनाइट लावले. तिकडे बघ, तो एक होल आहे जिथे किल्ला फुटला आहे. त्याच्यानंतर हा, तरी पण किल्ला फुटलेला नाही. हे बघ, हा एक ग्रेनाइट लावलेला आहे जे किल्ला फोडण्यासाठी त्यांनी, म्हणून हा अख्खा पॅच तुटला आहे. त्याच्या मागचं कारण, कमान पहिल्यापासून फुटलेलेच होते जेव्हा इंग्रजांनीच किल्ला तोडला त्यावेळेस. तर एकंदर हे आहे, हा मेन महादरवाजा. ही जुनी वाट किल्ल्याची खरी तर. आता दरवाजा पूर्ण कातळात कोरलेला दिसेल. म्हणजे काय काय दरवाजे असतात जे प्रॉपर बनवलेले असतात दगडांनी. हा ॲक्च्युअली एक पूर्ण एक दगड आहे ज्याला कोरलं आहे. वरती फक्त त्यांनी एक स्ट्रक्चर केले, 4-5 दगड लावले. बट ओव्हरऑल हा पूर्ण दगड आहे, हा एक दगड आहे. ठीक आहे, हे सगळे एक दगडच आहे. नंतर त्यांनी वरती ॲड केलेलं आहे. हा पूर्ण एक दगड आहे. पुरंदरच्या तहानंतर मोगली किल्लेदार मनोहरदास गौंड हा माहुली किल्ल्याचा कारभार पाहू लागला. फेब्रुवारी 1670ला शिवरायांनी पुन्हा ह्या गडावर हल्ला केला. पण या हल्ल्याचा अंदाज आधीच गौंडला लागल्यामुळे मराठी फौजा अपयशी ठरल्या. पण मनोहरदास गौंडला माहीत होते आपले छत्रपती शिवाजी महाराज शांत बसणार नाहीत. त्यामुळे भीतीपोटी त्याने किल्लेदारी सोडली आणि 4 महिन्यातच 16 जून 1670 साली मोरपंत पिगळ्यांनी माहुली किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. गडावर बऱ्याच ठिकाणी मोडखळीस आलेल्या पुरातन वास्तू पाहायला मिळतात. पूर्वी ज्या स्त्रिया सती जात असत त्यांच्या स्मरणार्थ बनवलेल्या सतीच्या शिळा पाहायला मिळतात. ह्यावर सतीच्या बांगड्या, चंद्रकोर आणि टिकली कोरलेली दिसते. त्याच्याच डाव्या बाजूला राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. त्यानंतर दक्षिणेकडे चालत आल्यावर ज्या ठिकाणाहून राजा कारभार चालवत असत ते पुण्य राज सदर आणि तुळशी वृंदावन दिसते. त्यानंतर आम्ही माहुलेश्वराच्या मंदिराकडे निघालो. रस्त्यात आपल्याला सभा मंडपाचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्याच्या पठारावर मध्यभागी एक तळे असून त्याला माहुलेश्वराचे तळे असे म्हणतात. माहुलेश्वर मंदिरामध्ये शिवलिंग स्थापित केलेले आहे. त्यापुढे चालत गेल्यावर आपल्याला दारुगोळा व धान्य कोठार पाहायला मिळते. इकडे फिरता फिरता तुषारने इथल्या ऐतिहासिक वास्तूंची खूप छान माहिती सांगितली आहे आणि आम्ही धान्य कोठाराच्या इथे आहे. थोडीशी भूक लागली आहे त्याच्यामुळे आता या शेंगदाण्याच्या पोळ्या खातो ज्या घरून बनवून आणलेल्या आहेत. आणि आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. आपला पुढचा प्लॅन काय असणार आहे तुषार? 1 तास झोपायचं आणि मग उतरायचं. सिम्पल स्वीट प्लॅन. अच्छा, ठीक आहे. कारण गडावर आलात आणि दुपारी आपण झोपलो नाही तर मग अर्थ काय? सुकून आहे भाई, इकडे खूप सुकून आहे. एवढ्या उन्हात सुद्धा खूप छान वाटतंय फिरायला, नवीन जागा एक्सप्लोअर करायला. आमचं साहिल आता माउंटन स्पेशल मॅगी बनवणार आहे. आता दुपारचे संध्याकाळचे 4 वाजलेत आणि जोरदार भूक लागली. चालून चालून थकवा येतो त्याच्यामुळे आता आम्ही मॅगी खाणार आहोत आणि मॅगी खाऊन मग तृप्त होणार आहोत आणि मग गड उतरायला सुरू करायचं आहे. बाळांनी बसलो आणि मला ट्रेकला देते.
आपली मॅगी रेडी झालेली आहे. आता मस्तपैकी मॅगी खाऊया आणि गड उतरायला सुरुवात करूया. मधला तो नवरा, त्याच्या बाजूला ती नवरी, जिचं असं मेकअपवालं पूर्ण लुक आहे. ओके. हां, राईट साईडला जो आहे तो भटजी, जो असा बसलेला आहे. ओके. त्याच्या मागे ती करवली, ही छोटीवाली. छोटीवाली. अच्छा. एक्स्ट्रीम लेफ्टला आलो तर ते ब्रह्मा विष्णू महेश तीन सोडते खरं तर. ते आता हे जो आपल्याला एकच दिसतं पूर्ण. आणि अच्छा. एंडला आहे ती करंगळी, ती छोटीवाली. लास्ट फिंगर. येस. ओके. वा. आणि ते मागे ते वराड आहे वाटतं. मागचं वराड. मित्रांनो, आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि आम्ही गड उतरायला सुरू केलेला आहे. तरी गड उतरायला अजून आम्हाला एक अर्धा तास लागेल. आजचा दिवस खूप छान होता. काल रात्री आम्ही गड चढायला सुरुवात केली आणि आता उतरताना बघून आश्चर्य वाटतं आहे मला की एवढा कसं काय वरती चढलो आम्ही. आणि भरपूर अवघड असा हा, माझ्यासाठी तरी अवघड असा ट्रेक आहे. तुषारसाठी तरी काय, तो आजचा ट्रेक त्याने 98 वेळा केलेला आहे त्याने हा माहुली किल्ला. आणि काल रात्री आम्ही चढायला सुरुवात केली. वरती एक रात्र तिथे झोपलो. सकाळी मस्तपैकी महादेवाची पूजा केली आणि नंतर वरती माहुली किल्ला आम्ही पूर्ण फिरलो. तुषारनी आम्हाला या माहुली गडाची खूप छान माहिती सांगितली आणि या माहुली किल्ल्याचं आपल्या इतिहासातलं महत्त्वसुद्धा सांगून दिलं. खूप छान वाटलं. आम्ही घरून आणलेली चपाती, शेंगदाण्याची भाजी आणि मेथीची भाजी, शेंगदाण्याच्या पोळ्या, वरतून आम्ही मॅगी बनवून खाल्ली. खूप छान ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता. आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करून मला कळवा. आणि तुम्हीसुद्धा नक्कीच या माहुली गडाला एकदा तरी भेट द्या. बाय बाय. आमचा बाळा आता भांडी धुवायचं काम करतोय. जे केलं पाहिजे त्याने काय माझा साला आहे त्याच्या नवरीचा जो काही मी त्रास करत होतो त्याच्याबद्दल त्याच्या पुढे तर हे काहीच नाही.